राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं बडीगोद्री इथे जाऊन लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली। शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण स्थगित केलं। अखेर 10व्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आलं असून लवकरच पुढची दिशा निश्चित केली जाईल असं हाके यांनी म्हटलंय। तसंच लढाई अजून संपलेली नाही असा इशारा यावेळेला छगन भुजबळ यांनी दिला। 2 ते 3 मागण्या सरकारकडून पूर्ण झाल्यानं उपोषण मागे घेतल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। हे उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे। आम्ही आमचा लढा थांबवलेला नाही, तो सुरूच राहणार असून सरकारकडून न्यायाची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया हाके यांनी दिली आहे। लढण्यासाठी आम्हाला आमचे 2 वाघ पुन्हा मैदानात हवे आहेत। धमक्या खूप देतात, पण आम्ही कुणालाही धमक्या दिल्या नाहीत। शरीफ है हम, किसी से लड़ते नहीं है, मगर जमाना जानता है कि हम किसी के बाप से भी डरते नहीं है अशा शब्दात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला। आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही। आरक्षण आमच्या ताटात राहू द्या, त्यांना दुसरं ताट द्या। मराठा आरक्षणाला आम्ही विरोध करत नाही, पण त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या असं म्हणत भुजबळ यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याला पुन्हा एकदा ठामपणे विरोध केला। ओबीसी आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे अशी मागणी हाके यांच्या आंदोलन स्थळावरून बोलताना गोपीचंद पडळकर यांनी केली। सगळे सोयरे हा शब्द नाही, यावर सरकार ठाम असून सरकारपर्यंत ओबीसींच्या मागण्या पोहोचवल्याचं पडळकर यांनी म्हटलंय। बोगस दाखल्यांच्याबद्दल सरकारनं श्वेतपत्रिका काढावी असंही पडळकर यांनी स्पष्ट केलं। आमची एकही नोंद खोटी नाही, नोंदी सापडूनही खोट्या ठरवल्या, नोंदी रद्द करणं तुम्हाला परवडणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। वेळ पडल्यास बलिदान देण्यास तयार आहोत, पण मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे। सगळ्या गोष्टींना भुजबळ जबाबदार आहेत, भुजबळांनाच भांडणं लावायची आहेत असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। मला धमक्या देऊ नका, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागेल असा इशारा जरांगे यांनी दिलाय। तुम्हाला राजकारणातून उठवेन या मनोज जरांगे यांच्या इशाऱ्याला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं। घरी बसवलं तरी ओबीसींच्या हक्कासाठी लढा देत राहणार। मी आमदारकीचा राजीनामा दिला होता, तिकडे मंत्रिपदाचं काय असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला। कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही असं म्हणत त्यांनी जरांगे यांनाही चिमटा काढला। कुणाच्या शापानं काय होतं हे थोड्याच दिवसात कळेल असं म्हणत जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना उत्तर दिलंय। लोकसभेत पडलेले सगळे एकत्र आले म्हणून जास्त खुश होऊ नका, पुढे टाइम आहे। मराठे एक आहेत, त्यामुळे मराठा आरक्षणाला असलेला तुमचा विरोध आता तरी बंद करा असं जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना खडसावलं। सरकार ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजांना फसवतंय अशी टीका अंबादास दानवे यांनी केली। लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र हिंसा गावबंदी करणं चुकीचं आहे असं देखील दानवे यांनी म्हटलं। भाजपमधील भूमिकेतच तफावत असून आरक्षण 50% वर देता येत नाही, मग सरकारची नक्की भूमिका काय असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केलाय। राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर आतापर्यंत हा प्रश्न सुटला असता असंही नाना पटोले यांनी म्हटलं। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली अशी माहिती ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिली। ओबीसी नेत्यांनी सरकारशी संघर्ष करून जातनिहाय जनगणना करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असंही तायवाडे यांनी म्हटलं। आरक्षणावर विचारमंथन होणं गरजेचं आहे। जातीनिहाय जनजातीत तेढ निर्माण होणं ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। मंत्री छगन भुजबळ यांच्या उभाठा पक्षातील संभाव्य प्रवेशाला येवला लासलगाव तालुक्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे। भुजबळ यांना पक्षात घेतल्यास निवडणुकीत पक्षाचं काम करणार नाही अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। यावेळी भुजबळ यांच्या विरोधात सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मुंबई पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आलेत। मुंबईतील सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवकांच्या सोबत त्यांनी संवाद साधला आणि मतदारसंघाचा आढावा घेतला। भाजपकडून किरण शेलार निवडणूक रिंगणात असून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे।
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या वेळेला रवींद्र भाईकर यांना विजयी घोषित केलं। यावर अपक्ष उमेदवार भरत शहा यांनी आक्षेप घेतला आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिकचे शिक्षण संस्थाचालक, शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली। या बैठकीला दादा भुसे सुद्धा उपस्थित होते। नांदेडमध्ये पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी एक बैठक घेतली। मात्र ही बैठक पुढील निवडणुकीच्या तयारीसाठी असल्याचं दानवे यांनी म्हटलंय। तसंच आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामाला कार्यकर्त्यांनी लागावं असंही त्यांनी म्हटलंय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळालं। खासदार कार्यालयाचा ताबा न मिळाल्यानं बळवंत वानखेडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यासह कार्यालयाचं कुलूप तोडून खासदार कार्यालयाचा ताबा घेतला। मातोश्रीच्या बाहेर नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राणे समर्थकांनी बॅनरबाजी केली। बॅनरवर नितेश राणे यांचा हिंदू धर्मरक्षक असा उल्लेख करण्यात आला आहे। उद्या नितेश राणे यांचा वाढदिवस असल्यानं राणे समर्थकांनी जोरदार बॅनर लावले आहेत। गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली। शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला। यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांनी आता वेग घेतला आहे। मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कामाला सुरुवात झाली आहे। पुढच्या काही दिवसात परशुराम घाटातील दोन्ही लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात येतील। पावसामुळे भराव खचलेला असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक लक्ष दिलं जाईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी दिली आहे। मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याला 8 ते 10 ठिकाणी गळती लागले। संबंधित ठेकेदाराकडून गळती लागलेल्या ठिकाणी पत्रे लावण्यास आले आहेत। तज्ज्ञांच्याकडून नुकतीच त्याची पाहणी करण्यात आली। राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबद्दल माहिती दिली। दापोलीतील पाज पांढरी या गावाला दरडी कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे। दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत।